तुमचे आमचे उद्धार करते महामानव परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाला तिवार वंदन करतोय। आज वालधुनीच्या परिसरामध्ये पूजनीय भिक्खू संघ यांच्या समोर आनंदराज आंबेडकर हे उपस्थित होते। त्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये निवडून आलेल्या मायाताई कांबळे या सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते। 30 तारखेला वालधुनी परिसरामध्ये बुद्धभूमी या ठिकाणी भिक्खू संघावर महानगरपालिकेचे आयुक्त, उपआयुक्त आणि पोलीस दलाचे DCP झेंडे साहेब यांनी आपल्या बळाचा वापर करून बुद्धभूमीमध्ये ज्या भगवंताच्या मूर्त्या होत्या त्या काढण्यात आल्या। त्याला विरोध करण्यासाठी पूजनीय भंतीजी रस्त्यावर उतरले तर भंतीजीला अक्षरशः मारण्यात आलं, त्यांच्या चिवर काढण्यात आलं आणि त्यांच्या छातीवर स्टन गन लावण्यात आली। त्यानंतर 3 तारखेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भिक्खू संघ, वकील संघ आणि आंबेडकर चळवळीतले 2-3 कार्यकर्ते आणि त्यानंतर खासदार साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे सुद्धा त्या मीटिंगमध्ये उपस्थित होते। खासदार साहेबांनी आदेश दिला की भिक्खू संघाच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यात येईल। त्यानंतर 4 तारखेला आमची मायमाऊली मायाताई कांबळे त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला की त्यांनी संपूर्ण गुणगान खासदार साहेबांचं गायलं। मग माझं असं म्हणणं आहे, मायाताई कांबळे 30 तारखेला भिक्खू संघावर झालेला हल्ला आहे, आजची 7 तारीख आहे, टोटल 10 दिवस झाले। आमची अशी मागणी आहे की महानगरपालिकेचे आयुक्त, उपआयुक्त आणि पोलीस प्रशासन यांच्यावर 18 सीडीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। का झाला नाही ताई? तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून खासदार साहेबांचं गुणगान गातात। तुम्ही पूजनीय आदरणीय आनंदराज साहेब आज वालधुनीमध्ये आले, त्याबद्दल तुम्ही पण त्यांच्यासोबत होते, म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला की चाटुगिरी बंद करा खासदार साहेबांची। खासदार साहेबांच्या दाजीला ज्या वालधुनी परिसरामध्ये जो स्कायवॉकचं काम दिलेलं आहे हे 500 कोटीचं आहे। साहेबांचा दाजी आहे तो, आणि शिंदे साहेबांच्या, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आदेशावर भंतीजीवर झालेला हल्ला आहे। या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय। आम्ही जगू तर बाबासाहेबांच्या नावासाठी जगू। हा सिद्धार्थ सुरडकर बाबासाहेबासाठी जीव देणारा माणूस आहे। सिद्धार्थ सुरडकरला कोण नाही ओळखत, बाबासाहेबामुळे माझी किंमत आहे। नाही तर कुत्र्याला किंमत असती पण मला किंमत नसती, बाबासाहेब नसते तर। आज आमचा स्वाभिमान, आमचा अभिमान बाबासाहेब आहे। बाबासाहेबाच्या घराण्याबद्दल आम्ही कदापि बोलणार नाही। बाबासाहेबांचे जेवढे वारसदार असतील मी त्याला नकमस्तक होईन त्यांच्या चरणावर मी मरण पण आंबेडकर घराण्याबद्दल कधीच बोलणार नाही। मी बोललो मायाताई कांबळे नगरसेवक आहे, मी त्यांना बोललो, हा माझा रोष आहे। मी तिला मरेपर्यंत बोलत राहीन, कारण की तिने एकनाथ श्रीकांत शिंदे यांचं गुणगान गायलं। त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा। त्यांनी आनंदराज आंबेडकर साहेबांचं नाव पण घेतलं नाहीये, त्या नगरसेविका झालेल्या आहे आनंदराज आंबेडकर साहेबामुळे। आनंदराज आंबेडकर साहेबांचं नाव घेतलं नाहीये। मी गद्दार नाहीये, समाजाला मी नम्र विनंती करतो, मी स्वतःचा जीव देईन। आंबेडकर घराण्यातल्या लोकांनी माझा गळा पण कापला ना, मी मरायला तयार आहे, कारण की मी मरेपर्यंत कधीच आंबेडकर घराण्याबद्दल बोलणार नाही। आणि मी त्यांचा ऋणी आहे की आज सिद्धार्थ सुरडकरला जी जिंदगी भेटली, हे सोन्याचे कपडे भेटले, चांगली गाडी भेटली, आयफोन वापरतो, हे बाबासाहेबाची पुण्याई आहे, हे आंबेडकर घराण्याचं पुण्य आहे। मी पुन्हा एकदा सांगतो की मी आंबेडकर घराण्याबद्दल मरेपर्यंत बोलणार नाही। माझा संपूर्ण व्हिडिओ मी सोशल मीडियावर टाकणार आहे। मी कदाचित बोललो असन तर मी समाजाला नम्र विनंती करतोय, मला तुम्ही बोलवा, मी येईन, मला मारून टाका तुम्ही। आणि मायाताईचे पण व्हिडिओ टाकतो मी, तुम्ही तिचेही व्हिडिओ बघा। ती पण माझी मायमाऊली आहे, त्या मायमाऊलीवर पण अन्याय अत्याचार झाला ना, हा सिद्धार्थ सुरडकर, हा भीमसैनिक तिच्यासाठी पण उभा राहील। जय